सन्माननीय विजय चौगुले साहेब, सन्माननीय सरोजताई, सन्माननीय सुरेश कुलकर्णी साहेब, सन्माननीय रामाशीष साहेब आणि आजच्या परिस्थितीमध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींनो, आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी नवी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यापूर्वी मार्चमध्ये सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती। या दोन्ही सर्वसाधारण सभेमध्ये मार्चच्या सर्वसाधारणमध्ये त्या ठिकाणी शिक्षण रूपांतरण धोरण नवी महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व शाळांना लागू करण्यासाठी नवी शिक्षण रूपांतरण धोरण 2026 या अनुषंगातून त्या ठिकाणी ठराव मंजूर केलेला होता आणि त्या ठरावास शिवसेनेतर्फे पूर्ण विरोध त्या ठिकाणी केलेला होता। त्या ठिकाणी विस्तृत भूमिका चौगुले साहेब मांडतीलच, परंतु केंद्र शासन राज्य शासन यांची भूमिका शिक्षण धोरणाच्या अनुषंगातून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि नवी महानगरपालिका महाराष्ट्रामधील क्षेत्र या ठिकाणी मराठी माध्यमाचा चांगला त्या ठिकाणी शाळांचा निकाल, त्या शाळांमधील पटसंख्या ही सगळी वस्तुस्थिती पाहून त्या ठिकाणच्या पालकांवर त्या ठिकाणी नव्याने शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर एक अन्यायकारक असं शिक्षण रूपांतरण धोरण त्या ठिकाणी संपूर्ण शाळा इंग्रजी माध्यम करण्याचा लादला। त्याविषयीची भूमिका चौगुले साहेब मांडतील। त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी या ठिकाणी त्या महासभेमध्ये एक अभिनंदन प्रस्ताव आलेला होता आणि अभिनंदन प्रस्ताव तो त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून नवीतील MIDC क्षेत्रातील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या अनुषंगातून त्या ठिकाणी एक अभिनंदन प्रस्ताव म्हणजे जो MIDCने टेंडर काढलेलं होतं तो रद्द झाल्याच्यामुळे अभिनंदन प्रस्ताव आला असताना त्या सभागृहामध्ये सत्ताधारी मधील काही जे सदस्य असतील या सदस्यांनी शासनाच्या GRचा उल्लेख जो महसूल विभागाने महसूल आणि वने या विभागाने काढलेला GR शासन निर्णय त्याचा उल्लेख केला आणि तो शासन निर्णय खरं म्हणजे या क्षेत्राला लागू आहे की नाही आपल्याला समजेलच, पुढे विस्तृतपणे आपण ऐकणार आणि त्याच्यामुळे त्या GRच्या माध्यमातून एक लोकांची संभ्रमावस्था त्या ठिकाणी तयार करून काही सदस्यांनी तयार केली आणि नेमकं आपल्याला काय मिळणार आहे आणि काय मिळणार नाही, आपण कशामध्ये बसतो हे लोकांना त्यामुळे गोंधळलेली परिस्थिती तयार झाली आणि म्हणून खरं म्हणजे तो GRची वस्तुस्थिती काय आहे आणि शिक्षण रूपांतरण धोरण हे नववीसाठी कसं विद्यार्थ्यांवर लादलं जाणार आहे या अनुषंगातून त्यामध्ये माननीय न्यायालयाकडे काय, शासनाकडे काय किंवा इतर भूमिका काय, मी चौगुले साहेबांना विनंती करतो की आपण या बाबतीत विस्तृतपणे पत्रकारांना संबोधित करा। सर्व पत्रकार बंधू भगिनी, पहिल्यांदा तुम्हाला मी लॅपटॉपमधून काही गोष्टी 2 सुधाकर सोनाने आणि आपला मेंढकर यांनी ज्या सभागृहामध्ये जे अभिनंदनाच्या ठरावाच्या वेळेस ज्या गोष्टी बोलल्या आणि कशी दिशाभूल केली ते तुम्हाला दाखवतो। त्याच्यानंतर CM साहेबांची बाईट पण मी दाखवतो सभागृहामधली, ते तिन्ही मी तुम्हाला पहिला दाखवतो, ते पहिले तिन्ही बघून घ्या।
दिसेल असं ठेव, सर्वांना दिसेल असं पुढे. जो जिया हे सांगतोय की झोपडी धारकाच्या खालची 500 फुटाची जमीन ही विनामूल्य तुम्हाला देणार आणि 1500 फुटापर्यंत असेल तर पुढील 1000 फुटाचे बाजार मूल्याप्रमाणे 10% घेऊन ती कायम केली जाणार. आम्हाला किती आनंद झाला, आनंद झाला. परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेस हे टेंडर फ्लोट झालं त्यावेळेस आमचं म्हणणं काय होतं की याच्यामध्ये किंतु परंतु आता कामा नाही. पण एवढं चांगलं आलं ना, आम्हाला जर इकडे मालक करणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय, झोपडीधारकांना मालक करणार आहे, तर आम्हाला ती एसआरए कशाला पाहिजे. आणि एसआरए लागतच नाही ना. तो जीआर आल्यानंतर एसआरए बसतच नाही त्याच्यामध्ये. एसआरए बसवायचा नाहीये. आज यार असं आहे की त्याच्यामध्ये जे 500 स्क्वेअर फीट पर्यंतचे घर आहेत, जी झोपडी झाली आहे, त्यांची जी झोपडीच्या खालची जी जमीन आहे, ती जमीन मालकी हक देण्यासाठी तो टेंडर तो जीआर त्या ठिकाणी चालण्यात आला. आणि त्याच्यामध्ये त्याच्या वरच्या ज्या झोपडी असतील म्हणजे 600 पासून तर 1500 पर्यंत, तर त्यांना देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात येतील. पण रेडिमेडचे 10% भरून निवास हे उपयोग असेल तर, आणि कमर्शियल असेल तर रेडिमेडचे 25% त्या ठिकाणी भरून त्यांना देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात येईल असं त्या ठिकाणी चांगल्या जिल्हा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढण्यात आला. महसूल विभागाच्या अंतर्गत मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आणि हा निर्णय विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरी भागात पण मुंबई आणि MMR वगळून हा निर्णय आमदारांना अतिशय आवडेल. 1 जानेवारी 2011 पर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतचं विनामूल्य, 500 ते 1500 चौरस फूट 10% बाजार मूल्याच्या, आणि जर व्यावसायिक भाग असेल तर 25%. अशा पद्धतीनं याची रचना केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात अनेक वर्षाची मागणी होती की 2011 पर्यंतची अतिक्रमण ही नियमित करावी. मुंबई आणि MMRला हे लागू नाही, कारण इथे जागेची कमतरता आहे ना, बाकीकडे जागा आहे. महत्वाचा निर्णय. आता तुम्ही आता ह्याच्यामध्ये पाहिलंच असेल, CM साहेब काय बोलले, मुंबई आणि MMR. मुंबई आणि MMR म्हणजे कोण आलं, कोण आलं? नवी मुंबई, आपण सर्व अंबरनाथ वगैरे इकडचा सर्व शहरी भाग आला. म्हणजे ह्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की बोलायचं तर रेटून बोलायचं. आणि काय बोलतात त्याला की आपले मेजॉरिटीच्या जीवावर काही नेऊन बोलायचं. म्हणजे आता त्या दिवशी तर एवढं सुधाकर सोनवणे एवढा आव असून बोलत होता की जसं काय या झोपडपट्टीचा मसिहाच आहे, आणि जसं काय याने स्वतः GR घेऊनच आलाय. आता स्वतःच CM साहेबाचं विधानसभेतलं जो ठराव झाला तो कॅबिनेटचा ठराव झालेला CM साहेबांनी विधानसभामध्ये निवेदन केलं. म्हणजे CM साहेब कुठे आहेत का? मला आनंद आहे आज ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये CM साहेब असतील, गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीचं समुटन नष्ट करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीने झोपडपट्टीला कसं तरी म्हणजे चांगलं झोपडपट्टीवाल्यांना चांगलं रेग्युलाइज करून घरं देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आम्हाला तुम्हाला सांगायचं एवढंच होतं का हा जो मेडकर आणि सुधाकर सोनवणे यांनी ज्या पद्धतीने त्यांचं तुम्हाला लॅपटॉपवरती त्यांचं बोलणं पण दाखवलं. म्हणजे CM साहेब काय बोलतात आणि हे काय बोलतात यांनी करायला पाहिजे ना. म्हणजे तुर्ब्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल, रबाल्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल. म्हणजे लोक झोपडपट्टीवाल्यांना आता हे सांगत सुटलेत की आपल्याला मुख्यमंत्री साहेब 500 मीटरची जागा फ्री करून देणार. म्हणजे जागा आपल्या नावावरती करणार आहे आणि 1500 फुटाची पण आपल्या नाव. ह्या भोईर साहेबांनी सांगितलं तसा तो कायदा
आपल्या शहराला लागू नाहीये. आणि एवढं असेल तर सुधाकर सोनवणेच्या तर त्यांनी ते मेडकरच्या तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नेत्याकडनं अभिनंदनाचा ठराव केला. तर नेत्याकडनं त्यांनी ते झोपडपट्टीचं 500 फुटाचं घर जागा रेग्युलाइज करून आणावी ना. आमचा कुठं विरोध आहे. आम्ही झोपडपट्टीवाल्यांना चांगलं सुनियोजित चांगलं भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. पण ही जी दिशाभूल करतायत ज्या पद्धतीने, म्हणजे मला तुम्ही सांगा, एक आमचं सभागृह म्हणजे काय बोलतात त्याला दरकार भविष्य पवित्र सभागृह आहे. अरे सभागृहामध्ये सर्व रेकॉर्डिंग होतात, सर्व नोंदल्या जातात. त्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने यांनी खोटं का बोलावं. हे खोटंच बोललं ना. तुम्हाला आम्ही दाखवलं ना तर रेकॉर्डिंग. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी असं दिलं. मुख्यमंत्र्यांनी तसं त्यांच्यासाठी नाही दिलं, ग्रामीण भागासाठी दिलेलं आहे. आणि MMR मध्ये अशा काही गोष्टी केल्याने ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि उलट झालं तर आम्हाला चांगलं आहे, म्हणून आज हे पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलवलं होतं की मला हे दाखवायचं होतं की मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेब चांगले डिसिजन घेत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगले डिसिजन घेत आहेत. पण याच डिसिजन घेत असताना एक असं अफवा पसरवण्याची गरज नाही ना की मुख्यमंत्र्यांनी असं केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं केलं म्हणून. अफवा पसरवण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि MMR साठी नाही. हे मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या निवेदनामध्ये बोलतात. तर या पद्धतीने ते गैरसमज जे पसरवायचं चाललेलं आहे या लोकांना मला माहीत नाही ना. हे महापौर असताना, हे काही गोष्टी असताना यांनी काय दिवे लावले मला काय बोलायचं नाही आहे. किती वेळा सभागृहामध्ये झोपडपट्टी विषयावरती तळमळ केली की मला माहीत नाही आहे. हे मी काय सांगतो की तेवढ्यासाठीच मी सांगतो. आणि आज ज्या पद्धतीने ही जी त्या दिवशी अभिनंदनाचा ठराव आला, अभिनंदनाचा ठराव हा आम्ही सांगितलं. आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना, सुरेश साहेब, भोईर साहेब, आम्ही सर्व झोपडपट्टीतले आम्ही रामाशी साहेब, आम्ही त्या दिवशीच आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी SRA नको आहे आम्हाला. कारण 2011 पर्यंत CM साहेब बोलले, 2011 पर्यंत बोलले ना CM साहेब त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे आम्हाला 2011 पर्यंत नको. आज आपला 26 चालू आहे तर 2000 क्लस्टरला 2020 पर्यंत लागतोय. ठीक आहे ना, नको आम्हाला. त्या लोकांच्या मनात काय आहे. पण एनी कॉस्ट काही करून आम्ही झोपडपट्टीचं रेग्युलाइज आणि पुनर्वसनासाठी 100% शिवसेना हे प्रयत्न करणार. त्यांना जास्तीत जास्त चांगले घरं भेटायला पाहिजे ह्या प्रयत्नामध्ये आम्ही असणार. अरे काय मोठं फुशरकी गाजवतो, बोलतो की जसं काय 350 एकर मी वाचवली. हे काय त्याला अर्थ आहे. हुशार काय माझं तर मला माहित नाही त्या टोपीखाली दडले काय. मला या गोष्टी मला नाही बोलायच्या. पण ते सर्व त्यांनी निवेदन घ्यायला पाहिजे होतं. मुख्यमंत्र्यांचं निवेदन काय झालं, काय नाही झालं, कसं झालं. पण सभागृहामध्ये दिशाभूल, चांगल्या पवित्र जागे अशी दिशाभूल करणे हे असं ज्येष्ठ झोपडपट्टीतल्या आमचे नगरसेवक त्यांना आम्हाला शोभनीय नाही. म्हणजे हे CM साहेबांना तो मेडकर, आज हळकुंडाने पिवळे झालेले लोक जसं काही मसिया बनायला चालेल. आम्ही पण काम करतो तो झोपडपट्टीसाठी. आम्ही बोलत नाही. सुरेश करतो, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या इथं पण काही प्रमाणामध्ये स्लम आहे. ताईच्या इथं आम्ही रामाशीष आहे, आम्ही पण करतो. आम्ही काही वल्गना करत नाही. आम्हाला फक्त झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. ते रेग्युलाइज व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आता ते बोलतायत ना, चला आता त्यांच्या तोंडात निघालं 500 मीटरची जागा नावावर करून देणार. आता असेल दम तर करून आणावं यांनी 6 महिन्यामध्ये, नाही तर द्यावा राजीनामा. नगरसेवक पदाचा झोपडपट्टीतला राजीनामा द्यावा. 6 महिन्यात त्यांनी झोपडपट्टीवासियांसाठी येणारे 4 महिन्याचा पावसाळ्याच्या आतमध्ये, पावसाळ्यामध्ये काय कामधंदा नसेल तर पावसाळ्यामध्ये त्यांनी 4 महिन्यामध्ये रेग्युलाइज करून आणावं ना. मी त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे.
झोपडपट्टीवाल्यांना जर चांगलं पॅकेज भेटत असेल तर आम्हाला आनंद आहे. पण ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलतो, मुख्यमंत्री साहेब असं बोलतात की हे MMR सोडून, मुख्यमंत्री साहेब बोलतात कॅबिनेटमध्ये त्यांनी ठराव घेतला MMR सोडून, मग त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मला फक्त एवढं विचारायचं आहे, त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग ह्या सुधाकर सोनवणेला एवढा माहित नाही का कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग त्या कॅबिनेटमध्ये का ऑब्जेक्शन नाही घेण्यात आला? मग ऑब्जेक्शन तिथं कॅबिनेटमध्येच घ्यायला पाहिजे होता ना. CM साहेब बोलतात आमचा कॅबिनेटचा ठराव झालाय की 500 मीटर आणि 1500 मीटरचा तो ग्रामीण भागासाठीच आहे, मसुली ग्रामीण भागासाठी झालाय आणि MMR साठी नाही, असं CM साहेब दोनदा बोलले. मग ह्याची शहानिशा त्यांनी करावी ना. मग अभिनंदनाचा ठराव कशावर आणि कसं काय, कसा लागू होतो अभिनंदनाचा ठराव? हा ठीक आहे, टेंडर कॅन्सल केलं, हा MIDCने काढल्याने टेंडर कॅन्सल केलं, ठीक आहे. मग कॅबिनेटमध्ये असताना, कॅबिनेटचा ठराव झालेला असताना मग कॅबिनेटमध्ये का नाही ऑब्जेक्शन घेतलं कॅबिनेट मंत्र्यांनी आमच्या नव्या मुंबईच्या? का नाही घेतलं त्यांनी कॅबिनेटमध्ये? कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस CM साहेब बोलत आहेत कॅबिनेटचा ठराव झाला आणि ते सभागृहामध्ये निवेदन करतात, सभागृहामध्ये निवेदन आहे ना, ते सभागृहामधलं निवेदन आहे ना. मग आपले कॅबिनेट मंत्री कुठं होते? मग त्यावेळेस ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर दोन्ही वेळा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होता. कॅबिनेटमध्ये पण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर CM साहेबांनी द्यायला, आणि तुमच्या निवेदनाच्या वेळेस सभागृहामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होता. म्हणजे ही पूर्णपणे धूळफेक चाललेली आहे. म्हणजे हे कसं काय झोपडपट्टीवासियांना फसवायचं काम हे चाललेलं आहे. आम्ही झोपडपट्टींच्यासाठी आम्ही कोणीतरी मशी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज झोपडपट्टीवाल्यांवरती किती प्रेम आहे मी नाही सांगायची गरज आहे, हे याच्यावरूनच दिसून येते. पुतळा मावशीचं प्रेम बोलतात ना, तसं हे चाललेलं आहे. आणि मला आनंद असतो ना, मग त्याच वेळेस कॅबिनेटमध्ये जर CM साहेब काय डिसिजन घेत होते की महसुली आणि ग्रामीणसाठी, तर त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे तो कॅबिनेट मंत्र्यांनी की बाबा आमच्या नव्या मुंबईचं सुद्धा याच्यामध्ये हे करा, MMR मधला विषय बाजूला ठेवून नवी मुंबई सुद्धा इन्क्लुडिंग करा याच्यामध्ये. पण हे तसं झालेलं नाहीये. आणि हे काय मला काय माहित नाही, मला सुधाकर सोनवणे कसं कुठल्या मूडमध्ये बोललेत मला हे समजलं, माझा मित्र आहे तो. पण असं कॉम्पिटिशन नाही का बाबा. त्या दिवशी त्यांनी काहीतरी तिथं LED लावून झोपडपट्टीमध्ये मीटिंग घेतली, हे घेतली, ते घेतली, अपने को ऐसा होएगा, अपने को तैसा होएगा, कैसा होएगा मी बोलायची गरज नाही आहे. जी वास्तुस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आहे आम्ही करतो ना. कोणीतरी तिथं बोलले की यांनी अगोदरच प्लॅन तयार केला. हा, मी चिंचवड्याचा प्लॅन अगोदरच रेडी आहे माझा, हे मी 5 वर्षापासून दाखवतो, मी सर्व पत्रकारांना दाखवतो. मला आवडेल, मला माझे झोपडपट्टी माझी सुधारायला पाहिजे. आणि उद्या वेळ आली तर आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार. यांना राबायचं नको असेल तर पहिला आमच्यापासून सुरुवात करा. तर पण काहीतरी चांगलं पॅकेज आम्हाला भेटू द्या, आम्हाला क्लस्टरमध्ये करा, चांगलं घर भेटू द्या, चांगलं पॅकेज भेटू द्या, या मताचं मी आहे. ह्यांच्यासारखं लोकांना फसवायचं नाही मला. दुसऱ्याच्या घर आणि दुसऱ्यांचं GR इथं आपल्या इथं GR लादू बघत येते. म्हणजे माझं म्हणणं आहे आमच्या युतीचं शासन आहे, इथं आमची युती नसेल पण आमचं युतीचं शासन आहे. आणि शासनाच्या माध्यमातून चांगले काही गोष्टी मुख्यमंत्री ठरवतात, मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये विषय घेतात, मुख्यमंत्री विधान भवनामध्ये त्याचं निवेदन करतात. तर मुख्यमंत्र्यांच्या या शब्दाला फुकटमध्ये लोकांच्या कोल्ह्याच्या हातात कोलीत असं ऑपोजिशनमध्ये तुम्ही असं काही गोष्टी देऊ नका, असं सज्ञान महापौर असलेल्या सदस्याला माझी विनंती आहे. आणि त्या मेडकरला पण मला तेच सांगायचं आहे. म्हणून तुम्हाला मी आज बोलवलं होतं. तो एक विषय होता हा, आणि हा विषय झाला. या विषयावर परत या विषयावर चर्चा करून परत दुसरा विषय घ्यायचा का दोन्ही विषय एकदाच घेऊ? धन्यवाद.
दुसरा विषय शिक्षण धोरण. आता भोईर साहेब तुम्हाला बोलले, शिक्षण धोरण भोईर साहेबांनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, आमच्या मार्च महिन्याच्या याच्यामध्ये तो प्रस्ताव आला होता. 20 मार्चला तो प्रस्ताव आमच्याकडे आला, शिक्षण धोरण हे झाला. आम्ही त्या दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने शिक्षण धोरण चालू केलं, आता काल मला ते देसाईचं, अभिजित देसाईचं, मला अभिजितचं मला त्याचं मी कौतुक करतो. त्यांनी काल बोलता बोलता एका याच्यात बोलून गेला तो, का महिला मंडळांना तुम्हाला कपडे द्यायला, शिवायला द्यायला महिला बचत गटांना हे वाटते, आणि महिला मंडळाच्या माध्यमातून तुम्ही शिक्षकांची भरती करता 34 करोडांनी वगैरे. चांगलं, ज्याचं जिथं पाहिजे तिचं कौतुक करायलाच पाहिजे. आता शिक्षक धोरण 20 मार्च रोजी सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षण रूपांतर धोरण 2026 हे धोरण अत्यंत व्यापक प्रमाणात त्यांनी या ठिकाणी आणला होता. एक प्रकारे आज तुम्ही बघताय की आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, की धोरण मराठी भाषा याच्यावरती जास्त जोर चाललेला आहे. म्हणजे TV मीडिया उघडली की आपलं मराठी भाषा हे चाललं आहे. ही महाराष्ट्रामधली पहिली महानगरपालिका असेल नवी मुंबई, की आज हे मराठीची गळचेपी करतात. मराठी पूर्णपणे मराठी शिक्षण बंद करायचं धोरण त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही या शिक्षण रूपांतर धोरणाला आमचा विरोध नव्हता ना, आमचा नाही आहे. इंग्लिश मिडियम चालू करायला पाहिजे पॅरलल. एका साईडला इंग्लिश मिडियम चालू करा, एका साईडला मराठी मिडियम चालू असू द्या. पण यांनी ठरवलं की नाही, KG पासूनच नाही, KG पासूनच मराठी बंद, डायरेक्ट इंग्लिश चालू. हे कुठला राज्य? महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्ही मराठी पहिल्यापासून बंद करताय, म्हणजे ही कुठली महानगरपालिका आहे? मेजॉरिटीच्या जीवावरती आम्हाला बोलून नाही द्यायचं. आम्ही या विषयाला आम्ही सभात्याग केला, सर्व लोकांनी विरोध करून आम्ही सर्व लोकांनी सभात्याग केला होता आमच्या सदस्यांनी, आणि यांनी मेजॉरिटीच्या जीवावर हे ठराव पास करून घेतला. म्हणजे आश्चर्य वाटतं. KG चालू करावं ना, KG पासून इंग्लिश मिडियम चालू करावं, त्याचं पॅरलल मराठी जे चालू आहे ते मराठी पण चालू ठेवायला पाहिजे. आमचं तेच मागणं होतं. पण नाही, यांनी पूर्णतः मराठी बंद, म्हणजे मराठी नको, म्हणजे पूर्णपणे मराठी नको अशा पद्धतीने गळचेपी यांनी चालवली आहे. इथे मराठी शिकणारी लोक नाहीत अशातला प्रकार नाही आहे. मराठी शिकणारे आहेत ना. आणि आता त्यांचं धोरण, आता मला तुम्ही सांगा, उद्या इंग्लिशला KG घेतली तर जर समजा मराठी बंद केलं आणि इंग्लिशला KGला इंग्लिशला गेले, पहिलीला इंग्लिश झाले, मग पहिलीतल्या मराठीचे टीचर सर काय करतील? आज नाही बोललं तर 80 का 88 आपल्या 80 शाळा आपल्या आहेत मराठी मीडियमच्या, आणि 546 शिक्षक आहे. मग या 546 शिक्षकांचं काय होणार? मग असंच कुठल्या तरी महिला मंडळाच्या माध्यमातून शिक्षक, या मराठी शिक्षकांना तुम्ही काय ट्रेनिंग देणार का इंग्लिश? म्हणजे एक प्रकारे या मराठी शिक्षकांची पण गळचेपी आहे. म्हणजे त्याच्यावरती पण एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे. म्हणजे तुम्ही इंग्लिश KG आता या वर्षापासून मराठीच पूर्ण बंद करणार, आणि तुम्ही डायरेक्ट इंग्लिश KG सुरुवात करणार. मराठीचं KG नंतर मग पहिलीला जाणार, नंतर दुसरीला जाणार. म्हणजे मराठी भाषा बंद, म्हणजे या ठिकाणी मराठी भाषेला, आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही मराठी बंद नाही करत, मराठी पण शिक्षण चालू ठेवणार. कसं शिक्षण चालू ठेवणार? जे शासनाचं धोरण होतं की आपण 5वी पासून इंग्लिश शिकवायला पाहिजे, आता CBSEला आपण उलट धोरण चालू केलं की CBSEला सुद्धा मराठी शिकवायला पाहिजे, मराठी हे द्यायला पाहिजे. आणि इथे या नवीन महानगरपालिकेच्या माध्यमातून जर मराठीचं जर बंद करण्याचा जर प्रयत्न चाललेला असणार असेल,
तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे होऊन देणार नाही. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू. याच्यासाठी मी स्वतः कोर्टामध्ये मी पिटिशन दाखल केलेलं आहे. पिटिशन नंबर वगैरे तुम्हाला त्याची कॉपी मी दिलेलीच आहे. आणि याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये सुद्धा मूव्ह झालेलो आहोत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राहून ही पहिली महानगरपालिका असेल की डायरेक्टली ठराव घेऊन पूर्णपणे मराठी बंद करायला यांनी घेतलेलं आहे. आणि आज तुम्ही मीडियामध्ये बघितल्यानंतर, मीडिया ओपन केल्यानंतर तुम्ही दररोज रिक्षा आणि त्याच्या माध्यमातून मराठी हा विषय चालू आहे. म्हणजे सरकारचं धोरण आहे मराठी जगला पाहिजे, करायला पाहिजे. उद्या बोलतील, आम्हाला पण बोलतील आमची नातवंड हे ते इंग्लिश मिडियममध्ये जातात. माझ्या पण शाळा आहेत इंग्लिश शाळामध्ये. माझी मराठी मिडियमची शाळा माझी आज पण आहे स्लममध्ये. 30-32 वर्षापासून मी मराठी शाळा चालवतो आणि त्याला ग्रँड आहे, त्याला शासनाच्या परवानगी घेऊन चालवतो. पण तिथं अशा पद्धतीने नाही. हे धोरण हे आमच्या याच्याप्रमाणे धोरण फार चुकीचं धोरण आहे. आमचं म्हणणं नाही इंग्लिशला आमचा विरोध नाही, तुम्ही इंग्लिश पण चालू करा ना एक साईडने, पण एका साईडने मराठी पण तुम्ही चालू ठेवा. म्हणजे उद्या तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीने मराठी इंग्लिशचे जर वर्ग वाढायला लागले तर मराठी शिक्षकांचं काय होणार? आज आपल्याकडे जी शिक्षक भरती आहे BEd DEd वगैरे ही झालेली आहे, ही पूर्णपणे का इंग्लिशमधून झालेली नाही आहे. ही इंग्लिशमध्ये पूर्ण आपल्याकडे जी शिक्षक भरती आहे ही पूर्ण शिक्षक भरती इंग्लिश मीडियम मधली शिक्षक भरती नाही आहे. म्हणजे मराठी शिक्षकांचा पण प्रश्न उभा राहणार आहे. आणि इकडे अशा पद्धतीने इंग्लिशला प्राधान्य देण्याचा प्रयत्न चालणार आहे, करोडो रुपयाचा. आता त्याच्यावरती पण आम्ही कोर्टामध्ये मूव्ह होणारच आहोत की एखाद्या महिला मंडळांच्या माध्यमातून 34 करोड रुपयांनी शिक्षक भरती करून घेतात. ही जगामधली पहिली महानगरपालिका असेल. यांना तर राष्ट्रपतींनी बोलून यांना अवॉर्ड द्यायला पाहिजे की महिला मंडळाच्या हातून शिक्षक भरती करतात आणि त्याच्यासाठी 34 करोडचा बजेट त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ह्या मराठी भाषेसाठी आम्ही वेळ आली तर तुम्हाला मी सांगतो उपोषण वगैरे करायला बसणार नाही आहे. आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरू आणि ह्याच्यामध्ये काय डिसिजन होतं आता कोर्टाची तारीख आहे माझ्या माहितीप्रमाणे लागेल तारीख. कोर्टाच्या तारखेच्या याच्यावरती मग मी माझी दिशा आणि शिवसेनेची ही माझीच नाही आहे, आमच्या पूर्णपणे शिवसेनेचं आमचं दिशा आहे. आणि शिवसेनेचं मागणं आहे आणि मांडणं आहे आमचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी शाळा ह्या बंद व्हायला नाही पाहिजे. तुम्ही इंग्लिश चालू करा ना, इंग्लिश चालू करा, आम्हाला इंग्लिश चालू करायला आमचं काही ना नाही आहे. पण तुम्ही पूर्णत्व मराठी बंद करून KG पासून म्हणजे छोट्या शिशूपासून तुम्ही डायरेक्ट KG चालू करणार आहात, याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि मराठी कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठीवरती बाधा येऊ देणार नाही, त्याच्यावर गडांतर येऊ देणार नाही. आणि वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून मराठी या ठिकाणी मराठी वर्ग चालू असायलाच पाहिजे याच्यासाठी आम्ही रस्त्यावर एकेकाने. परंतु ज्यावेळेस प्रस्ताव मंजूर झाला त्यावेळेस तुमच्या नगरसेवकांनी त्याबद्दल तीव्र निषेध, तेव्हा तुम्ही खाली जालनावाला साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही सभात्याग केला त्यावेळेस, आम्ही उभा राहिलो निषेध करून आम्ही सभात्याग केला त्यावेळेस, त्याची आम्ही रेकॉर्डिंग मध्ये जालनावाला साहेब सभागृह चालूच कसं दिलं गेलं? नाही हे बघा सभागृहामध्ये मराठी आणि इंग्लिश या विषयावरती सभागृह चालू होतं. सभागृह चालू होतं तर मेजॉरिटी त्यांच्याकडे. आम्ही सभात्याग केला तर त्यांना तो आनंद झाला, निषेध करून आम्ही सभात्याग केला. आम्ही सभात्याग त्याच्या पुढे आम्ही काय करू शकतो? मेजॉरिटी त्यांच्याकडे, त्या मेजॉरिटीच्या जीवावर काही करून घेतात. शासनाकडे तुम्ही सर्व एज्युकेशन मिनिस्टरला पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. त्याची पत्राची कॉपी सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आपल्याकडे. भुसे साहेबांना तुम्हाला त्यांना हे दे ना त्याच्याकडे. सर्वच आम्ही गोष्टी शिक्षण संचालनालयाला दिलेल्या आहेत, सर्वांना आम्ही दिलेल्या आहेत त्या गोष्टी. साहेब शिवसेनेची मराठी बाबतची जी भूमिका तीव्र आहे ती
तुम्ही महापालिकेच्या मराठी शाळांबद्दल तुम्ही एवढी अत्याचार बोलताय, तर खाजगी शाळा नवीन घेतल्या आणि त्या सुद्धा मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सीबीएसई शाळा सुरू करतात. त्यावर हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या संस्था आहेत, माझे पण संस्था आहेत, पॅरलल ते चालू करत आहेत, पॅरलल चालू करतात. मराठी पूर्णपणे समूळ मराठी नाही नसते करत ते, ज्या ज्या ठिकाणी आहे. श्रीराम शाळेमध्ये श्रीराम पाचवीपासून सगळे वर्ग बंद केले त्यांनी. हे बघा, ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी आम्ही आंदोलनं करणार आहोत आणि तिथं पण तसं धोरण नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी घेतलेलं धोरण हे आहे की एक पॅरलल, जर समजा मराठीत नाही, मराठीत कोणाला नसेल घ्यायचं तर इंग्लिशमध्ये घ्या, मराठी घ्या. असं नाही आहे की मराठी. आणि आज मराठी ही महाराष्ट्र शासन आहे, प्रायव्हेटचा विषय वेगळा आहे, प्रायव्हेटचा विषय वेगळा आहे. हे तर आपलं नवी मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिकेचं धोरण आहे. हे मराठी धोरण हे शासनाचं धोरण चालतं त्याला. आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रँड आहेत, मराठी भाषेला प्रायव्हेटमध्ये ज्या ठिकाणी ग्रँड आहेत, त्यांना मराठी मान्यता आहे, तशा शाळा बंद करता येणार नाहीत आणि तशा आम्ही होऊ पण देणार नाही. ज्या ठिकाणी मराठी, आता माझ्याकडे मराठी मीडियम आहे, मी मराठी शाळा मी चालवतो, 5वीपासून इंग्लिश चालवतो, पण त्याला जे शासनाचे ग्रँड्स आहेत, शासनाचे ग्रँट जे आहेत ते ग्रँट आम्हाला मराठी माध्यम मान्यता, पण मराठी मीडियमचीच मान्यता आहे. चौगुले साहेब, एका बाजूला MIDC मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन धोरण, एक पहिलं शिक्षणाचा विषय संपू द्या, मग आपण मग झोपडपट्टी विषय घेऊ. जर शिक्षणाच्या बाबतीत पहिलं विचारून द्या ना, मग नंतर मग आपण. एकीकडे आपल्याकडे शिक्षक उपलब्ध नाहीये, दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शिक्षकांना ट्रेनिंग देऊ असं म्हणताय, त्याच्याने काही साध्य होणार नाही. मग हा कुठेतरी खाजगीकरणाचा डाव आहे का? खाजगी संस्था आणून त्यांच्या मार्फत या संस्थांकडे शिक्षण करायचे आणि कोणाच्या इच्छा आकांक्षा इथे आढळायच्या आहेत का? बघा, काही ठिकाणी खाजगी संस्था आल्या, तिने काही सांगायची गरज आहे का? CBSE महानगरपालिकेने खाजगी संस्था आणल्या, एक कोपरखेड्याला आणले, आता त्याच्यासाठी तर 9 करोडचा कालच आले, म्हणजे 9 करोडचं असायचं, म्हणजे पण त्यांना मेंटेनन्सचा खर्च आला. कुठं शाळा आहे काय मी सांगायची गरज नाही. शिक्षक भरतीसाठी 34 करोडचा स्पेशली त्यासाठी टेंडर पास झालेला आहे. महिला उत्कर्ष म्हणजे हे तुम्हाला नंतर म्हणजे बोल सांग, स्टँडिंगला तो विषय आलाय. आणि प्रायव्हेटायझेशन म्हणजे उद्या भविष्य काळामध्ये असंच होणार आहे, असं दिसतंय. असं ती रेलचेल तशीच आहे. ठीक आहे ना, CBSEच्या शाळा चालू करा, नवीन शाळा चालू करा, पण मराठी बंद करून, मराठी शाळा बंद करून, आणि त्या ठिकाणी माझं म्हणणं काय, तुम्ही मराठी बंद न करता काय करायचं ते करा, त्याचा आमचं तो. साहेब, एका बाजूला महानगरपालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जून उजाडून जातं तरीही गणवेश मिळत नाही, त्यांना दप्तर मिळत नाही, अशा प्रकारचे टेंडर काढले जातात की त्यांना एक वेळ दिली, अल्टिमेटम दिला जातो. इतका प्रचंड गोंधळ असताना हेच गोंधळ सांभाळता येत नाहीत, म्हणजे महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना सांभाळता येत नाही आणि वेगळ्या प्रकारचं एक शैक्षणिक धोरण आणून नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा? बघा, काल पण विषय आला होता, कपड्यांचा विषय आला होता, गणवेशाचा विषय आला होता. काल गणवेशासाठी महिला बचत गटांना द्या म्हणून काल विषय आला होता. काल भोई साहेब बोलले DDA काय तो दुसरा DBT सिस्टीम पण त्यांनी चालू केलेली होती. आमच्या इथं गाभाल्याच्या तर त्या शाळेमध्ये तर लय मोठा येत होता का, DBT तुमच्या अकाउंटला घेऊन, काय स्वतःच्या अकाउंटवरती घेऊन मग त्याच्यातून ते देत होतं. तर DBT अशी होती की सिस्टीम की प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटला जायला पाहिजे होता, पण ते पालकांच्या अकाउंटला न जाता काही गोष्टी अशा अकाउंटला गेल्या तर त्याचे अकाउंट्स पण कल्याणच्या बँकेत ओपन झाले. ते जर विजय चौगुलेने काढायला बसलं तर भरपूर काही काढू शकतो. मला त्या विषयावर जायचं नाही. माझा आता मूळ मुद्दा आणि मूळ फोकस माझं 2 गोष्टीवर आहे. पहिला फोकस आहे मराठी वाचली पाहिजे आणि मराठी जगली पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहोत. त्याच्यासाठी मराठी शाळा ह्या बंद नाही व्हायला पाहिजे. तुम्ही इंग्लिश मिडियम चालू करा ना, केलेत ना चालू, आम्ही काय बोलतोय का? CBSEचे मनमानी कारभार चाललाय, आम्ही काय बोलतोय का? पण या मराठी या शाळा बंद नाही व्हायला पाहिजे, या मताचा आम्ही. तुम्ही याबाबत प्रशासनाबरोबर चर्चा केली, म्हणजे पर्सनली आयुक्तांबरोबर की ह्या ठरावासंदर्भात तुमची काय? आम्ही काय कोर्टात गेलोय, शिक्षण मंडळ गेलं, आयुक्तांना पत्र दिलंय,
आयुक्तांना तर काय अधिकारच नाही असं चाललेलं आहे. आयुक्तांचं तुम्हालाच माहिती असेल की या ठिकाणी या महानगरपालिकेची पहिली महानगरपालिका असेल. काय 450 काय हो 450 451. आता आम्हाला पहिले कलम आम्हाला वेगळे माहिती होते, आता हे वेगळे कलम आम्हाला आता पाठांतर करायला लागायला लागलं. आता होते आता म्हणजे काय तिथे आयुक्त बसला, आयुक्ताचं काम काय आता हे सभासद त्यांना सांगायला लागलेले आहे. म्हणजे जो मनुष्य IAS ची परीक्षा पास देऊन येतो त्याला शिकवायला काही लोक लागलेले आहेत. त्या दिवशी तुम्हाला ते दिसलंच असेल. आम्ही पण सदस्य आमच्या स्वायत्तावरती आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती कोणाचे हे नाही यायला पाहिजे, पण एवढं पण नाही. इथे आयुक्ताचं काही चालत नाही असं चाललेलं आहे प्रकार. सभागृह आय कॉन्टॅक्टनं चालतं असं तुमचं म्हणणं आहे? नजरेनं चालतं असं म्हणणं तुमचं? नजर आपण ह्या गोष्टीवर आम्ही काय बोलत नाही, त्या विषयावर जायचं नाही. तो वेगळीकडे जाईल तो विषय. बघा जो काय चालतो तुम्ही पण वरून बघता, आम्ही तर खालून बघतो. आमच्या वरती तुम्ही तर वरून बघता तुम्ही, आणि तुमच्याकडे तर स्पष्ट दिसते. तुम्ही वरून माणसं पण दिसतात, तुम्हाला TV पण दिसते. ठीक आहे, या विषयावर आम्ही महिला मंडळाचे ज्या कामकाजाची आपण माहिती घेतलेली आहे का, त्यांचा अनुभव, त्यांची क्षमता सर्व आम्ही RTI मधून आम्ही सर्व माहिती मागवलेली आहे, आणि त्या माहितीच्या आधारे पुढे काय करायचं, कसं चालायचं, आणि त्याबाबत जे शिक्षण भरती धोरण असेल आणि काय शासनाच्या काय गाईडलाईन्स असतील तर आयुक्तांना त्याच्या बाबतीत आम्ही जाब विचारू. नाही झालं शिक्षण मंत्र्यांना पण आम्ही भेटून त्याबाबत आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करून घेऊ. सभागृह की राजकीय पुढाऱ्यांची मुलं मराठी शाळेत तेव्हाच बंद पडल्या जेव्हा राजकीय पुढाऱ्यांची मुलं आणि नातवंड ही इंग्रजी माध्यमात शिकली. आता राजकीय आता आमच्या पण इंग्लिश शाळा आहेत, आमच्या पण मराठी आहेत, सर्व आहेत, त्यांच्या पण आहेत, सर्वांची आहेत. कोणाची नातवंड कुठं शिकतात ते काय मी सांगायची गरज नाही. धोरणाप्रमाणे सर्व शिकतात. कोण कुठून जाऊन डिग्र्या घेऊन येतो काही मी बोलायची गरज नाही. आले त्यात काय असली काही नकली चाललेलंच असतं, त्याच्यात काय बोलायचं. चौबे साहब, जिस नवीन शिक्षा धोरण को लेकर नहीं तुम झोपड़पट्टी शिक्षा धोरण पहला कुछ मेरे को 243W के अनुसार उनका कहना है कि अधिकार जो है वो महासभा को है, 69 के तहत अधिकार जो है कमिश्नर को है और महासभा में उसकी मंजूरी आवश्यक है। तीनों प्रक्रियाएं लगभग पूरी दिख रही है, फिर हम किस आधार पर माने कि ये कानून का उल्लंघन? मेरे भाई 58-60 पे क्या हुआ वो तुमको मालूम है. ये कानून भी हम लोग जाएंगे तो उसमें पर भी है, हमने आयुक्त से बात किया है. आयुक्त का धोरण ये सब अशासकीय ठराव आ रहा है, शासकीय ठराव नहीं है मेरे भैया. तो ये अभी जो भी चालू है, इतना बड़ा दफ्तर हमको आना पड़ता है, बैठना पड़ता है, 8-8 घंटा हमको बैठना पड़ता है, हमको उनको फेस करने के लिए हमको बैठना पड़ता है. नहीं तो ये आयुक्त को नहीं एक कलम के द्वारा नहीं पूछते. हमको क्या, हमको भी बोले कि तुम्हारा भी क्या, हमारा मेजॉरिटी है, मेजॉरिटी के ऊपर बोलेगा तो मेजॉरिटी बोलेगा तो क्या हम भी चुन के आए हुए हैं, उधर हमारा भी कुछ चलता है ना. आखिर में किधर ना किधर तो सबकी जरूरत तो होती है. नहीं, सत्ता पक्ष ये कह रहा है कि कानूनी आधार पर उसको साबित कीजिए कि कैसे गलत है. अभी मैं ये जानना चाहता हूँ क्योंकि आपने अभी दिए ना, हम गए ना कोर्ट में, दाखिल आपने कर हमने अभी हम कानूनी, देखो कानूनी नहीं होएगा तो हम रास्ते पे उतरेंगे. रास्ते पे उतरना अभी जो चालू है ना रिक्शा टैक्सी का, उसका भी मूवमेंट चालू है ना, आपको मालूम है ना उसके बारे में. ठीक आहे. और अजून काय विचारायचं शिक्षण धोरणाबाबत. आता शेवटी आम्ही हे जर सांगतो ही वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू, याची तारीख कधी लागते बघू. नाही तर आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची भाषा आहे, आणि मराठीसाठी आम्ही रस्त्यावर उतरला. शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी आणि या शिक्षण धोरणावरती विरोध करायला रस्त्यावर उतरला. एका बाजूला MIDC मध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाचा टेंडर काढलं जातं, आणि त्यावेळेस सांगितलं जातं की मुख्यमंत्र्यांना अंधारामध्ये ठेवून अशा प्रकारचं टेंडर काढलं गेलं. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सभागृहामध्ये एखाद्या विषयावर अभिनंदनाचा ठराव घेतला जातो आणि तो ठराव रद्द केला म्हणून अभिनंदन केलं जातं. तर नक्की मुख्यमंत्री की हा प्रपोजल कुठल्या क्षेत्राला लागू आहे म्हणून हे त्याच्यासाठीच मी आज पत्रकार परिषद घेतली. मी दाखवलं की मुख्यमंत्र्यांचं विधान भवनातील निवेदन दाखवलं. स्वतः मुख्यमंत्री त्यावरती भाष्य केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः बोललेलं आहे की MMR साठी नाही आहे,
हे ग्रामीण भागासाठी आहे, तेव्हा विषयच नाही तो. मुख्यमंत्र्यांची दिशाभूल नक्की कोण करतं? आता ते तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्हाला माहीतच असायला पाहिजे दिशाभूल कोणी केले. त्यांचे पण मी बाईट्स दाखवले. तर या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासंदर्भात शिवसेनेची ठाम भूमिका आहे मग म्हणावा. झोपडपट्टी पुनर्वसन व्हायला पाहिजे या मताचा विजय चौगुले आज आहे, उद्या परवा राहणार आहे की आम्हाला झोपडपट्टीला रेग्युलाइज करून द्यायलाच पाहिजे. आणि यांची जर प्रामाणिक भूमिका असेल तर ह्यांनी मग त्याच वेळेस कॅबिनेटमध्ये ठराव झाला. मुख्यमंत्री काय बोलले की आम्ही कॅबिनेटमध्ये ठराव घेतला. मग कॅबिनेट मंत्री कोण आहेत? ह्यांचेच गॉडफादर आहेत. हां, मग यात ह्यांना समजत नाही का? मग यांनी तो जाब विचारायला पाहिजे होता ना. आता या पत्रकाराच्या परिषदेच्या अनुषंगाने मी तर बोलतो सुधाकर सोनाने घ्यावी पत्रकार परिषद आणि सांगावं आमचं काय चुकलं नाही, आमचं काय नाही चुकलं. ठराव झालेले ते कॅबिनेटमध्ये ठराव झालेले. टेंडर काढलं तर ते शासनामधून टेंडर काढले. टेंडरला विरोध आमचा पण होता की आम्हाला SRA आम्हाला पण नको आहे, कारण तिथं 2011चा नियम येतोय आणि आता हा चालू झालेला आहे 2026 चालला आहे. उद्या जर SRAचं धोरण राबवलं गेलं असतं तर 2011पर्यंतच्याच लोकांचा विचार झाला असता. आणि ह्या 15 म्हणजे 11च्या नंतर जे 15 वर्ष गेले ते 15 वर्ष पुलाखालून भरपूर पाणी गेलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये आम्ही काम करतो तर आम्हाला माहिती आहे, एक झोपडपट्टी धारक 50-50 वर्षाच्या 50% लोक तर विकून जातात, 50% लोक तसेच राहतात. आता या 10-15 वर्षात लोक चेंज झालेले आहेत. लोकांचं मतदानामध्ये नाव आलेलं आहे. लोकांचा उपयोग आम्ही मतदानासाठी करून घेतोय. मग त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे हे पण आमची भूमिका आहे. मग त्या ठिकाणी मग आम्ही असंच 2011पर्यंत तर लोक आम्हाला चपलाने मारणार नाहीत. 2011पर्यंतच्या लोकांसाठी जर आम्ही विषय घेतला तर SRA हा विषय 2011पर्यंतच्या लोकांसाठी विषय येत होता. त्यात 2.5 लाख रुपये भरायला सुद्धा येत होतं. म्हणून माझं मुवमेंट हे होतं की बाबा क्लस्टर लागू. त्याच्यानंतर आता आमचं म्हणणं होतं क्लस्टर लागू करावं. आता कोणी तर मी क्लस्टर लागू करावं म्हणून तर माझ्या बाबतीत कोणी तर तिथं बोलले गेले की बाबा यांनी तर प्लॅन बांधून विकले. ते कोण बोलला का काही लोक दलाली करतात. आता दलाली कोण करतात आता अजून दाखवून दिलं. आम्ही ते शिक्षणाच्या शाळेच्या याच्यावरती दलाली खाणारे विजय चौगुले नाही आहे. कोण काय करतो नाही कोण काय करतो मला बोलायला कोणी लावू नये. आपण काय बोलतो की सर्व रिलेशन मेंटेन करण्याचं माझं सर्व आहे. आणि त्याच्यासाठी माझं म्हणणंही आहे की 2026पर्यंत 2011 आणि 2026 त्याच्यामध्ये 15 वर्षाची तफावत होते. त्या 15 वर्षाच्या तफावतीमध्ये कितीतरी येतात. आज शहरामध्ये रिडेव्हलपमेंट होतात आणि हा झोपडपट्टीवाला त्याच्याकडे आव असून बघतोय. आज कंपन्या बंद होऊन त्या ठिकाणी रेसिडेन्शियल चालू झालेले आहेत. त्याच्या बाजूला राहणारा झोपडपट्टीवाला आव असून बघतोय. याला कोण जबाबदार आहे? ओरमवरती मी स्पेशल पत्रकार परिषद घेणार आहे ओरम या डेव्हलपमेंटच्या विषयावरती. त्याच्यासाठी मी सर्व पेपर जमा झालेले आहेत. त्याच्यावरती पण स्पेशल पत्रकार परिषद गणसुले घेणार. महापालिकेतले सत्ताधारी अशा प्रकारची दिशाभूल करतात. खोटारडे GR सांगतात, चुकीचं अर्थविश्लेषण करतात. या संदर्भात नवी मुंबईकरातील जे झोपडपट्टी वासी आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल, काय अपील कराल? हे बघा, झोपडपट्टी हे सर्वसामान्य मनुष्य आहे. हा मनुष्य कधी मी लाचार नाही बोलणार, स्वार्थी पण नाही बोलणार. तो काय करणार, त्याला इलाज नसतो. हातावरती पोट बोलणारा मनुष्य असतो. आज दिघ्यासारख्या झोपडपट्टीमध्ये रस्ता नाही, चायला रस्ता नाही. डॅमसारखे 170 वर्ष जुनं डॅम आहे तिथे. त्या डॅमच्या खाली काय होईल, कधी काय होईल ते आम्ही प्रत्येक वेळेस घेतो. लोक 5 वर्ष निवडून आले फक्त 5 वर्षाची मुवमेंट बघत बसतात. आमची कंटिन्युटी आहे. मी 10 वर्षापूर्वी पण मी पत्रकार परिषद घेतली होती. तुम्हाला मी चिंचपाड्याचा प्लॅन दाखवला होता. मी बोललो होतो त्यावेळेस मला बिल्डर नाही बनायचं. आम्ही पण आज पण बोलतो आम्हाला बिल्डर नाही बनायचं. ज्यांना बनायचं त्यांनी बनावं ना बिल्डर. ठराव पास करावा महानगरपालिकेने या बिल्डरला कामं द्यावी म्हणून. मेजॉरिटी आहे ना. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं म्हणणं आहे की 2026च्या लोकांवरती अन्याय होता कामा नये. आपने कुछ एक ये डाला था ना, कुछ न्यूज़ डाला था. क्या न्यूज़ डाला था? झोपड़पट्टी क्या मसीहा क्या डाला था आपने न्यूज़? अरे आप पता कर रहे हैं. अभी 2-4 दिन के आप भूल जाते हो. आपका ही मैंने देख के मैंने भी बाबा यार अरे ये मसीहा बनने लगे तो हमारा मसीहा का क्या होएगा, बोला हम लोग किधर जाएगा. वो बोला हाँ छाती ठोक के. अभी छाती ठोक के ना तो अभी क्या बोलते हो, अभी दिखाओ
बोलो टोपी नीचे रख के छाती के ऊपर आता काय ते बोलतो मराठी ना दोन्ही छातीनी आपल्या मराठी में हाँ अभी छाती बढ़ोन घेने को बोलो उसको अभी उसको बोलो ये सिर्फ मुख्यमंत्री का बाइट दिखा के ये करने के लिए बोलो उसको मेरा कहणं आणि माझं म्हणणं हेच आहे बघा प्रत्येक वेळेस आम्ही वाचतो आणि या मराठीवरती तर आम्ही वेगळ्या पातळीवरती जाणारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणारे उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाने आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे आणि या झोपडपट्टीसाठी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमची धारणा एकच आहे झोपडपट्टीचं पुनर्वासन व्हावं झोपडपट्टी रेग्युलराइज व्हावी आता आमचा हा जो आमचा झोपडपट्टीचा मसिया बोलतोय छाती ठोक बोलताय तर त्याला बोलावं 500 फुटाचं रेग्युलर पहिलं गावाला झोपडपट्टी करके करके बोलो ना नहीं तो राजीनामा दे बोलो 6 महीने में नहीं होता उसने बोला है ना हाउस में कि हमको 500 फीट हमको मिला है तो रेगुलाइज करके दिखावे ना वो दिखावे ना मुख्यमंत्री फिर गलत है कि ये गलत है ये सामने आ जाएगा ना चौगुले साहेब शासनाने झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी आधी डेडलाईन होती 2005 त्यानंतर 2011 आता तुमची मागणी कुठल्या डेडलाईनची शेवटपर्यंत मच्छिंद्र पाटील साहेब आम्हाला तुमचा पण विचार करायला लागणार आहे म्हणजे मला तुमचा पण विचार म्हणजे मी बोलतो ना तर मला तुमचा पण विचार करायला लागणार आहे म्हणजे आमचं म्हणणं आहे की 2026च्या पर्यंतच्या लोकांना आता क्लस्टरमध्ये आल्यावर 2020 पर्यंत जातं क्लस्टरला की 2020 पर्यंत जातं त्याच्या पुढे जर काही शासनाचे जे धोरण आहेत त्याच्यावर ते आम्ही बोलतोय की क्लस्टर आणि SRA याच्यामध्ये तफावत आहे 11 आणि 20 असं आहे चौगुले साहेब बोला ना साहेब गेल्या 25-30 वर्षामध्ये नवमुंबईतील राजकारणी मग तो गरजेपोटीचा विषय असो किंवा झोपडपट्टीचा विषय असो घ्या गरजेपोटीचं बोला त्यांनी प्रत्येक वेळेस नवमुंबईतील नागरिकांना गाजर दाखवत आलेला आहे परंतु राजकीय मतभेदामुळे किंवा हेवादेवांमुळे हे विषय वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित राहिलेले आहेत जसं तुम्ही आता मगाशी म्हणाला चिरपाण्याचा विषय तुम्ही 10 वर्षापूर्वी प्लॅन दाखवला पण तो जैसे कागदावरच आहे अजून किती वर्ष नवमुंबईतील झोपडपट्टी धारकांची गरजेपोटीच्या प्रकल्पग्रस्तांची प्रतारणा नवमुंबईतील राजकारणी करणार आहेत याला जबाबदार कोण आहे आता याला जबाबदार कोण आता भोईर साहेब बाजूला बसले तर मी बघ एक बोला आहे थोडा आपण गरजेपोटीचा त्या ठिकाणी विषय काढला गरजेपोटीवर त्या ठिकाणी म्हणजे मागे पण महासभेमध्ये मी उल्लेख केला की 2010 2011 2022 2017 2022 आणि 2024 GR आले पण 2024चा GR हा त्या ठिकाणी विस्तृतपणे घेतला फक्त त्याच्यामध्ये अडचण आली साहेब अशी की हायकोर्टाची 2017ला ऑर्डर झालेली होती आपल्याला ही कल्पना अशी होती की शासनाने कुठली या गरजेपोटीच्या अनुषंगातून किंवा रेग्युलरच्या अनुषंगातून त्या ठिकाणी जी काही योजना बनवलेली असेल तर ती पहिल्यांदा आमच्या समोर ठेवा आणि आमच्या अनुमतीने त्याची अंमलबजावणी पुढे करा आणि खरं म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी त्या ठिकाणी 2-3 बैठका झाल्या या विषयावर की कोर्टामध्ये कशा प्रकारे मूव्ह व्हायचं परंतु त्याच वेळेस आपली संपूर्णपणे ठरवलं गेलं विधितज्ञांशी त्या बाबतीत चर्चा झाली परंतु त्याच वेळेस आपली निवडणुका सुद्धा लागल्या आणि निवडणुका लागल्यामुळे तो विषय त्या ठिकाणी थांबवण्यात आला आणि गेल्या आठवड्यात पण त्या विषयावर बैठक होऊन संपूर्ण तयारी झालेली आहे मला वाटतं या आता वॅकेशन लागेल परंतु या शेवटच्या आठवड्यात नाहीतर वॅकन्सीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कोर्टात त्या अनुषंगाने मूव्ह होणार शासनही होणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मूव्ह होणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच खात्री वाटते की कोर्ट सुद्धा ती मागणी मंजूर करेल ज्या अर्थाने म्हणजे काही प्रमाणात का होईना परंतु मंजुरी मिळेल त्याला एवढं निश्चित कारण शासनाची सुद्धा मानसिकता आणि त्याप्रमाणे शासनाने तशा प्रकारे सादर करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे फक्त कोर्टामध्ये ते जाण्याची जी काही वेळ आहे ती आपल्याला निश्चितच समजेल थोड्या दिवसात मोर्चा वगैरे झोपडपट्टी धारकाचा काढण्याचा विचार आहे नाही याबाबत हे बघा कॅन्सल केले तर ते टेंडर कॅन्सल केला तो बरोबर केलाय त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे ज्यावेळेस आमच्या झोपडपट्टी बाबतीत निगेटिव्ह धोरण जर शासनाचं राहील त्यावेळेस आम्ही खरोखरच मोर्चा करू पण आज झोपडपट्टी धारकांच्या बद्दल सकारात्मक भूमिका आहे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सकारात्मक भूमिका उपमुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून
CM साहेबांची पण सकारात्मक भूमिका आहे. फक्त त्याला हे जे ज्या पद्धतीने हे फसवेगिरी चालू आहे, काय लोकांना म्हणजे ढोंग चालू आहे त्या लोकांची, त्याच्यासाठी काही गोष्टी राहिलेल्या आहेत. पण त्याच्यासाठी आमचं धोरणच हे आहे, आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मागे लावून आम्ही कुठल्याही परिस्थितीत झोपडपट्टीचं पुनर्वसन व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि आम्ही बोलत छाती ठोकते, क्या छाती ठोकते नाही रे भैया मेरे, छाती ठोकते ना, जे छाती ठोकून सांगतात ना त्यांनी जर 500 मीटर नावावर करून आणले तर आम्ही तर त्यांचा सत्कार करू, जाहीर सत्कार करू. त्या सत्कार नाही तर आम्ही त्यांना पदवी देऊन टाकू, झोपडपट्टी मत्स्या झोपडपट्टी सम्राट म्हणून आम्ही नाही. दुधाने आंघोळ घालून नको, दुधाने आंघोळ घातल्याचे पण कलर नाही चेंज होणार त्याच्याने काय. त्यामुळे आम्ही त्याला कशा पद्धतीने आम्ही करू, अभिषेक करू, अभिषेक त्यांचा झोपडपट्टीच्या लोक. आणि जर त्यांनी सांगितले मला जर 100 घरांचे पैसे, आणि मी बोलतो त्यांनी 500 मीटर, आता मी 500 फुटाची जी धोरण आहे पैसे भरण्याची पण जे धोरण आहे तर 100 त्यांच्या राबवल्यातले 100 झोपडपट्टीचे कुठं कोणाची जर कमतरता असेल तर पैसे मी भरेन, मी रेग्युलाइज करून द्या. तुम्ही आता कोर्टामध्ये गेला तर तुम्ही तुमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली की या संदर्भात आम्ही कोर्टात जातो, त्यांचं काय म्हणणं? आता छोट्या मी विरोधी पक्ष नेता आहे, इथं आम्ही सर्व ज्येष्ठ लोक आहे का छोट्या छोट्या गोष्टीसाठी का मी का डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे जाऊ का, प्रत्येकात जाऊ का? अरे याबाबत काही चर्चा झाली की अरे काय तुझं चर्चा काय झाल्यानंतर करायचं. आता काय शासनाचे जे नियम त्यांच्या ईडीमध्ये बसतात ते त्यांच्या पद्धतीने बघतात. ईडीचा जो विषय असेल तेव्हा आम्ही त्यांच्याकडे जाऊ. प्रश्न विचारण्याचा उद्देश इतकाच होता की राज्यामध्ये तुम्ही दोन्ही सत्ताधारी आहात आणि अशा वेळेला महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे एका मित्र पक्षाच्या विरोधाच्या धोरणाविरोधात तुम्ही ज्यावेळेस हायकोर्टात जाता तेव्हा मेसेज वेगळा जाऊ शकतो, हा विचारण्याचा प्रश्न होता. कारण त्यांचं दोघांचं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे, बॉन्डिंग चांगलं आहे. मग अशा वेळेला बघा त्यांचं बॉन्डिंग चांगलं होतं, सर्व चांगलं आहे, सर्व चांगलं आहे. मग इथं युतीने लढलं असतो ना आम्ही, इथं आम्ही वेगवेगळे लढलेलो आहे. आमच्या युती नंतर एकत्र आलेले दिसले, पण इथं नाही आले ना, इथं नाही आले, तिथं आल्यास आपण प्रेमाने गेलो असतो. मग MMR कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना. मुंबई वगैरे